ओकापी प्राणी. ओकापी हा जगातील सर्वात विचित्र प्राणी आहे. हा एक अतिशय रहस्यमय प्राणी आहे, कारण त्यात जिराफ, झेब्रा आणि घोडा यांचे विचित्र मिश्रण दिसते. त्यात जिराफाचे डोके, झेब्राचे पट्टे, घोड्याचे शरीर आणि काळी जीभ आहे. त्याची जीभ अतिशय अनोखी आहे, जी त्यांचे डोळे आणि कान स्वच्छ करण्यासाठी पुरेशी आहे. त्याची जीभ 18 इंच पर्यंत लांब असू शकते. ओकापीची लांब जीभ त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे, ज्याच्या मदतीने तो झाडांच्या फांद्या तोडून खाऊ शकतो. हे प्राणी बुरशी, फळे, माती, जळलेली लाकूड आणि बॅट गॉनो देखील खातात. ओकापी हा एक लाजाळू आणि एकाकी प्राणी आहे. हा कांगोच्या घनदाट जंगलात आढळतो. 1900 साली ब्रिटिश शोधक जॉन्स्टन यांना तो प्रथम आढळला, म्हणून या प्राण्याला ओकापिया जॉन्स्टोनी असे वैज्ञानिक नाव दिले आहे. ओकापी हा जंगली जिराफ, काँगोली जिराफ आणि झेब्रा जिराफ म्हणूनही ओळखला जातो. हा जिराफांचा सर्वात जवळचा नातेवाईक आहे. ओकापी आणि जिराफ हे जिराफिडे कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य आहेत. तरीही ओकापीला लहान मान आणि लहान पाय आहेत. जिराफापेक्षा लहान असलेला हा प्राणी सुमारे 1.5 मीटर उंच असतो. तो सामान्यतः 200 ते 300 किलोग्रॅम वजनाचा असतो. पाय, मान आणि शेपूट आखूड असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. शरीराचा रंग बेदाण्यासारखा झगझगीत बदामी असतो, पण कमरेच्या खालच्या मागचा भाग आणि पायांच्या वरच्या भागावर आडवे काळे व पांढरे पट्टे असतात. डोके आणि पायांचा खालचा भाग पांढरा असतो. नराला लहान शिंगे असतात, पण मादीला नसतात. हा प्राणी एकलकोंडा असून रात्री बाहेर पडतो. समागमाच्या कालात मात्र यांची जोडपी आढळतात. मादीला एका खेपेस एकच पिल्लू होते. हा प्राणी 20 ते 30 वर्षे जगू शकतो. ओकापीचे अस्तित्व धोक्यात आहे. जंगलतोड, बेकायदेशीर शिकार आणि मांसाच्या व्यापारामुळे त्यांना धोका आहे. याशिवाय बिबट्याही त्यांची शिकार करतात. असा हा ओकापी प्राणी.